देशभरात रामनवमीचा उत्साह, अनेक मंदिरांमध्ये भाविकांची दर्शनासाठी सकाळपासूनच गर्दी। रामनवमीच्या पार्श्वभूमीवर ठिकठिकाणी पोलीस अलर्ट मोडवर। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज वाशिमच्या दौऱ्यावर। रामनवमी निमित्त पोहरा देवीतील जगदंबा देवीची सपत्नीक करणार शासकीय पूजा। नागपुरातील पोद्दारेश्वर राम मंदिराच्या शोभायात्रेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित राहणार। त्यावेळी त्यांच्यासोबत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी देखील उपस्थित असतील। परळीत गोराराम, काळाराम, सावळाराम या शेकडो वर्षांपूर्वीच्या राम मंदिरांना रामनवमी निमित्त सजावट, सर्व मंदिरांना आकर्षक विद्युत रोषणाई। नांदेडमध्ये रामनवमी निमित्त पोलिसांची कडक उपाययोजना। रामनवमीच्या पार्श्वभूमीवर नांदेडमध्ये शोभायात्रेचं आयोजन। कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवू नये म्हणून पोलिसांकडून मशीद समोर बॅरिकेडिंग। आज रामनवमी निमित्त मुंबईतील मालाड मालवणीत शोभायात्रेचं आयोजन। शोभायात्रेदरम्यान 50 पोलीस अधिकारी, 500 कर्मचारी, एसआरपीच्या 3 तुकड्या, सीसीटीव्ही व्हॅन आणि 5 ड्रोन तैनात असतील। रामनवमीच्या निमित्तानं राम जन्मभूमी मंदिरात भक्तांवर शरयू नदीचं पाणी ड्रोनद्वारे शिंपडण्याचा प्रयोग। तंत्रज्ञान आणि परंपरेचा सुंदर संगम साधण्याचा प्रयत्न। अयोध्येतील राम मंदिराला विद्युत रोषणाई, मंदिरात सकाळपासूनच भाविकांची गर्दी। जम्मू काश्मीरमध्ये रामनवमी निमित्त श्री रघुनाथ मंदिरातून भव्य शोभायात्रा, हजारो भक्तांचा सहभाग। नाशिकच्या काळाराम मंदिरात रामनवमी निमित्त पोलीस बंदोबस्त। गुढीपाडव्यापासून काळाराम मंदिरात सुरू आहे रामनवमी उत्सव। नागपुरात रामनवमीच्या शोभायात्रेसाठी कुठलीही अडचण नाही, पोलीस आयुक्त रवींद्र सिंघल यांची माहिती। सुरक्षेसाठी शोभायात्रेवर ड्रोन वॉच ठेवण्यात येणार असल्याचीही आयुक्तांची माहिती। सोलापुरात रामनवमीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचा रूट मार्च। शोभायात्रेच्या मार्गावरून रूट मार्च काढत पाहणी केली। अहिल्यानगरमध्ये आज निघणाऱ्या रामनवमीच्या मिरवणुकीवरून पोलीस प्रशासन आणि हिंदुत्ववादी संघटनांमध्ये मतभेद। पोलिसांनी सुचवलेल्या मार्गावरून मिरवणूक काढण्यास संघटनांचा विरोध। रामनवमीच्या पार्श्वभूमीवर अहिल्यानगर पोलिसांनी 222 जणांना 1 दिवसासाठी हद्दपार केलं, तर 109 जणांना देण्यात आली आहे प्रतिबंधात्मक नोटीस। भारतीय जनता पक्षाचा आज 45वा वर्धापन दिन। राज्यातील सर्व जिल्हा कार्यालयातही वर्धापन दिनानिमित्त विशेष कार्यक्रमांचं आयोजन। भाजपच्या वर्धापन दिनानिमित्त आज मुंबईतील प्रदेश कार्यालयात कार्यक्रम। केंद्रीय मंत्री पियुष गोयल, किरीट सोमय्या आणि इतर प्रमुख पदाधिकारी राहणार उपस्थित। भाजपचा वर्धापन दिन आणि 1.5 कोटी सदस्यता मोहीम यशस्वी। यानिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दुपारी ऑनलाईन बैठक घेणार। फडणवीस भाजप कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार। गीत रामायणाला 70 वर्ष पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर सखी गीत रामायण रामसीता स्वयंवर कार्यक्रमाचं पुण्यात आयोजन। यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते। मंगेशकर प्रकरणातील पीडित कुटुंबियांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली। कुटुंबियांना आश्वस्त केल्याचं माध्यमांशी बोलताना मुख्यमंत्र्यांचं वक्तव्य। दोषींवर कडक कारवाई करण्याचंही दिलं आश्वासन। पुण्यातील अलंकार पोलीस ठाण्यात भिसे कुटुंबियांचा आरोग्य विभागाच्या चौकशी समितीकडून जबाब नोंद। मंगेशकर रुग्णालयाच्या संबंधित डॉक्टरची स्वतंत्रपणे चौकशी होणार। दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात झालेल्या मृत्यू प्रकरणाची दखल घेतली असून या संदर्भात योग्य ती कारवाई होत आहे। मुख्यमंत्र्यांचं वक्तव्य। विनाकारण शोबाजी करणं बंद झालं पाहिजे असंही फडणवीसांनी म्हटलं। त्या 2 जोड्या मुलींचा उपचार खर्च मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून होणार। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे निर्देश। दीनानाथ मंगेशकर रुग्णालयावर राज्य सरकार कारवाई करणार की नाही? राज्य सरकार हे रुग्णालय ताब्यात घेणार का? आमदार आदित्य ठाकरे यांचे राज्य सरकारला सवाल। घटनेत राजकारण करायचं नाही, मात्र त्या कुटुंबाला न्याय मिळायला हवा। आदित्य यांचं वक्तव्य। पुण्यात दीनानाथ रुग्णालयाच्या गच्चीवर चढत लहुजी शक्ती संघटनेचं आंदोलन। बांगड्या आणि दगड फेकत नोंदवला महिलेच्या मृत्यूचा निषेध।
आमदार अमोल मिटकरींनी मागितली शेतकऱ्यांची जाहीर माफी. राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या वक्तव्यामुळे शेतकऱ्यांचं मन दुखावलं असल्यास मिटकरींकडून दिलगिरी व्यक्त. कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या विधानावर राधाकृष्ण विखे पाटील नाराज. शेतकऱ्यांच्या विषयावर बोलताना प्रत्येकानं संयम बाळगला पाहिजे. विखे पाटलांचा कृषी मंत्री कोकाटेंना सल्ला. कृषी मंत्र्यांनी केलेले वक्तव्य हे शेतकऱ्यांची थट्टा करणारं. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या मनीष जाधव यांचं वक्तव्य. कोकाटेंच्या राजीनाम्याची देखील केली मागणी. मातोश्रीजवळ बॅनर लावत शिंदेच्या सेनेनं ठाकरेंना डिवचलं. धनुष्य शोभे प्रभू श्रीरामाच्या हाती आ रहे हे भगवाधारी असा बॅनरवर उल्लेख. वक्फ सुधारणा विधेयकाविरोधात आवाज उठवणाऱ्या खासदारांचे उलेमांनी मानले आभार. उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचेही पत्रकार परिषदेत उलेमांनी आभार मानले. विधेयकाविरोधात आंदोलन करण्याचाही दिला इशारा. प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष बच्चू कडू विधान परिषदेच्या आखाड्यात उतरण्याची शक्यता. बच्चू कडू अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघातून निवडणूक लढवण्यासाठी सकारात्मक आहेत. डिसेंबर 2026 मध्ये ही निवडणूक होणार आहे. राज ठाकरेंनी मनसैनिकांना आंदोलन मागे घेण्याचा आदेश दिला असला तरी बँकांवर आमचं बारकाईने लक्ष असेल. मनसे नेते मनोज चव्हाण यांची प्रतिक्रिया. मनसेच्या सध्याच्या आंदोलनाला मराठीचं आंदोलन म्हणणार नाही. संजय राऊतांचा मराठी आंदोलनावरून मनसेवर निशाणा. मराठीसाठी आम्ही आंदोलनं केली पण कुणाच्याही कानफडात मारली नाही. प्रमुख असणाऱ्यांच्या कानफडात मारली पाहिजे. राऊतांची टीका. मुंबईच्या दहिसरमधील झेप्टो कंपनीच्या गोदामाला मनसेच्या कार्यकर्त्यांनी टाळं ठोकलं. झेप्टोच्या गोदामात उंदीर सापडल्याचा मनसेचा आरोप. माझगाव कोर्टाचा करुणा मुंडेंच्या बाजूने निकाल. युक्तिवादानंतर धनंजय मुंडेंची याचिका फेटाळली. वांद्रे न्यायालयाचा निर्णय कायम. करुणा मुंडेंना 2 लाख रुपयांची पोटगी कायम मिळणार. करुणा मुंडेंकडून कोर्टात लग्नासंदर्भातील स्वीकृतीपत्र आणि धनंजय मुंडेंचं इच्छापत्र सादर. स्वीकृतीपत्रात करुणा यांच्याशी धनंजय यांनी 9 जानेवारी 1998 रोजी वैदिक पद्धतीने लग्न केल्याचा उल्लेख, तर इच्छापत्रात करुणा यांचा पहिली पत्नी असा उल्लेख. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा शनिवार 12 एप्रिल रोजी किल्ले रायगडावर 345वी शिवपुण्यतिथी तसंच शिवसमाधी जीर्णोद्धार शताब्दी कार्यक्रमाला ते उपस्थित राहतील. नारायण राणेंच्या नेतृत्वात शिवसेनेला जे वैभव होतं ते परत मिळवण्यासाठी दीपक केसरकर आणि निलेश राणेंच्या नेतृत्वात प्रयत्न करत आहोत. उदय सामंत यांचं वक्तव्य. चांगली कामं करणाऱ्यांची साथ द्या पण पाय ओढू नका. मंत्री भरत गोगावलेंचा कार्यकर्त्यांना संदेश. राज्यमंत्री योगेश कदमांकडून ताफा थांबवून अपघातग्रस्ताला मदत. खेड दापोली महामार्गावर गंभीर जखमी अवस्थेत असलेल्या व्यक्तीस स्वतःच्या गाडीतून त्याला रुग्णालयात दाखल केलं. सह्याद्री सहकारी कारखाना निवडणूक मतदान प्रक्रिया पार पडली. 80.98% मतदान झालं. काल सकाळी 8 पासून मतमोजणीला सुरुवात झाली आणि 21 जागांसाठी 70 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांनी नांदेडच्या माहूरगडावर रेणुका देवीचं दर्शन घेतलं. यावेळी त्यांनी देवीची पूजा देखील केली. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ आज नाशिक दौऱ्यावर. दुपारी काळाराम मंदिरात दर्शन घेणार. दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये उत्साह. मुंबईच्या विलेपार्ले येथील दीनानाथ मंगेशकर नाट्यगृहाच्या आवारात नाट्यश्रेष्ठ विक्रम गोखले यांच्या तसबिरेचे लोकार्पण. आमदार पराग अळवणी यांच्या हस्ते गोखले परिवाराच्या उपस्थितीत हा लोकार्पण सोहळा संपन्न झाला. बुलढाणा पोलिसांचा ऑन द स्पॉट FIR उपक्रम. कुठलीही घटना घडल्यास पोलीस घटनास्थळी जाऊन गुन्ह्याची नोंद करणार. जिल्हा पोलीस अधीक्षकांची माहिती. श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिराच्या दुरुस्तीचं काम अंतिम टप्प्यात. पावसाळ्यापूर्वी छताचं वॉटरप्रूफिंगच्या कामाला जलद गती. आषाढी एकादशीनिमित्त हाती घेतलेली कामं वेळेत पूर्ण करण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या आदेशानुसार कामाला वेग. नाशिकमध्ये पत्नी पीडित पुरुषांचा मेळावा. पत्नीच्या जाचाला कंटाळलेले 100हून अधिक पुरुष मेळाव्याच्या माध्यमातून एकत्र आले. जलवाहिनी कामकाजामुळे वांद्रे कुर्ला संकुल परिसरातील पाणी पुरवठा मंगळवार 8 एप्रिल रोजी सायंकाळी 2.5 तासांसाठी खंडित असेल. पुढील 4 ते 5 दिवस पाणी गाळून उकळून प्या, मनपाचं आवाहन.
मुंबईहून घोडबंदर आणि नाशिकच्या दिशेनं जाणारी वाहतूक पर्यायी मार्गाने वळवली. मेट्रो स्टेशनच्या कामानिमित्त माजिवडा उड्डाणपूल 15 दिवस बंद असेल. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील काही भागात अवकाळी पावसाची हजेरी. पुढील 2 दिवस जिल्ह्यात येलो अलर्ट जारी. नद्यांच्या प्रदूषणाला महापालिका जबाबदार. घाण पाणी थेट नद्यात सोडल्यामुळे नद्यांची अवस्था दिवसेंदिवस वाईट. जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची टीका. सांगोला येथे 21व्या महाराष्ट्र सिंचन परिषदेचं विखे पाटलांच्या हस्ते झालं उद्घाटन. मुंबईतील सीआरझेड घोटाळ्याची राज्य सरकारनं दखल घेतली. अनधिकृत बांधकामे निष्कासित करण्याचे निर्देश दिल्यानंतर शासनानं अनधिकृत बांधकामावर तोडक कारवाई सुरू केली. एबीपी माझाने ही सर्वप्रथम बातमी 6 जानेवारी 2025 रोजी दाखवली होती. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरील विडंबन गाण्याच्या प्रकरणात कुणाल कामरा मुंबई पोलिसांसमोर तिसऱ्यांदा गैरहजर. पोलिसांनी पाठवलेल्या समन्सचं पालन न करण्याची कामराची तिसरी वेळ. गोंदिया बल्लारशहा रेल्वे मार्गाच्या दुहेरीकरणाला केंद्र सरकारची मंजुरी. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय झाला. 249 किलोमीटरच्या प्रस्तावित रेल्वे मार्गाला 4,819 कोटी रुपयांच्या निधीची मंजुरी. मुंबई शहरात सर्रासपणे मोठ्या प्रमाणात ड्रग्जची विक्री. ड्रग्ज विक्रीमध्ये मोठ्या प्रमाणात महिला आणि मुलांचा समावेश. वांद्रे पश्चिम आणि मालाड मालवणी परिसरात गांजा विकला जात असल्याचे व्हिडिओ समोर. गेटवे ऑफ इंडिया आणि रेडिओ क्लब दरम्यान मुंबई मेरीटाईम बोर्डाकडून 229 कोटी रुपये खर्चाचा कुलाबा जेट्टी आणि टर्मिनल प्रकल्प प्रस्तावित. मात्र या प्रकल्पाला स्थानिक नागरिकांसह भाजप नेते स्थानिक आमदार राहुल नार्वेकर यांचा विरोध. त्यांनी आंदोलन केलं. गडचिरोलीच्या वैनगंगा नदीपात्रात काँग्रेसचं ठिय्या आंदोलन. चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यात भीषण पाणी टंचाई असल्यानं कोसी खुर्द धरणातील पाणी सोडण्याची काँग्रेसची मागणी. धुळे महापालिका क्षेत्रातील देवपूर भागात रस्त्याच्या कामात 1,64 लाख रुपयांचा गैरव्यवहार. ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते अनिल गोटे यांचा आरोप. देवपूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.